नमस्कार विद्यार्थी मित्र हो, पालक आणि शिक्षक हो. माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. NMMS स्पर्धा परीक्षेतील पेपर 1 मॅट या विषयातील सहसंबंध हा घटक आपण अभ्यासत आहोत. आज आपण संख्या गटातील सहसंबंध कसा ओळखायचा ते पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. संख्या गटातील सहसंबंध ओळखणे या प्रश्न प्रकारामध्ये संख्या गट एका विशिष्ट मांडणीने दिले जातात आणि त्यातील सहसंबंध तुम्हाला ओळखायचा असतो. त्याची मांडणी कशी असते ते आपण पाहू. बघा, पहिले पद, दुसरे पद, तिसरे पद आणि चौथे पद. आता पहिले पद संख्या असते, त्याचा संबंध तुम्हाला दुसऱ्या पदाशी लावायचा असतो. त्यासाठी तुम्हाला इथे 2 डॉट दिलेले आहेत. म्हणजे पहिल्याचा संबंध दुसऱ्याशी जो आहे तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी. चौथं पद म्हणजे इथे प्रश्नचिन्ह असतं आणि या जागी तुम्हाला पर्यायातून उत्तर शोधायचं असतं. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी असलेला जर आपण संबंध बरोबर ओळखला तर तोच संबंध आपल्याला तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी लावायचा आहे आणि उत्तर मिळवायचं आहे. आता हा सहसंबंध कशा प्रकारे असू शकतो? एक तर पहिलं पद ही दुसऱ्या पदाची काय असू शकते? वर्गसंख्या असू शकते किंवा पहिलं पद दुसरं पद या एकमेकांच्या घनसंख्या असू शकतात. कधी कधी पुढे येणारी त्रिकोणी संख्या सुद्धा, म्हणजे पहिल्या पदाच्या वेळी एक त्रिकोणी संख्या दिली असेल आणि त्याच्या पुढची दुसरी तिसरी अशी एखादी पुढची येणारी त्रिकोणी संख्या तुम्हाला दिलेली असते आणि तोच संबंध तुम्हाला तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी लावायचा आहे. कधी कधी अंकांच्या पटीतील संख्या दिल्या जातात. म्हणजे समजा एखादा अंक असेल तर त्या अंकांची बेरीज करून त्याच पटीतली पुढची संख्या कधी कधी दिली जाते. कधी कधी एखाद्या विशिष्ट संख्येने भाग जाणारे म्हणजे विभाज्य असणारी जी संख्या आहे ते म्हणजे पहिल्या पदाची विभाज्य संख्या ही काय देतात? दुसरी संख्या देतात. समान अंक विशिष्ट क्रमाने लिहून, म्हणजे एकच अंक असतो, जसं की समजा 1 2 3 4 हे अंक पहिलं पद असेल तर दुसरं पद त्यांनी 3 1 2 4 अशा प्रकारे देऊ शकतात. म्हणजे अंक समानच आहेत, फक्त त्याची रचना त्यांनी पहिलं दुसरं तिसरं फक्त क्रम काय केलेला आहे त्यांनी बदललेला असतो. कधी कधी पहिल्या पदाच्या अंकांची बेरीज ही दुसरं पद असतं. कधी कधी त्या पहिल्या पदाच्या अंकांची वजाबाकी दुसरं पद असतं. पहिल्या पदातील अंकांचा गुणाकार दुसरं पद असतं. कधी कधी भागाकार असतो आणि ते असतं ते तुमचं दुसरं पद असतं. अशा प्रकारे सहसंबंध ओळखण्यासाठी एक सोप्या ट्रिक अशा मी इथं दिलेल्या आहेत. तुम्ही हवं असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून जेव्हा सहसंबंध ओळखता त्यावेळी त्याचा उपयोग करू शकता. आता काही उदाहरणांचा आपण सराव करूया. मित्रांनो, परीक्षेला प्रश्न विचारला जातो की पहिल्या संख्येचा दुसऱ्या संख्येशी जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या संख्येचा चौथ्या संख्येशी आहे. तो संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातून येणारं उत्तर रंगवा. आता पहिले सगळ्यात संख्या लिहून घेऊया. 3 7 8 9 8 3 7 9 8 9 3 2 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला इथं उत्तर शोधायचं आहे. आता संख्या लिहिताना तुम्हाला समजलं असेल बघा की ही 3 हा जो अंक आहे तो इथे 2 क्रमांकाला गेलेला आहे. म्हणजे आपण समजा इथे अंक टाकून घेतले 1 2 3 4 तर 3 हा जो आहे तो काय गेलाय 8, म्हणजे पहिले तिसरा अंक आलेला आहे. 8 नंबर जो आहे त्याला 3 अंक, म्हणजे तिसरा आहे तो पहिला आहे. त्यानंतर 3 हा 1 नंबरला आहे, म्हणजे 1 नंबरचा अंक इथे 2 नंबरला गेलाय. त्यानंतर 7 हा काय आहे 2 नंबरचा अंक आहे तुमचा इथला, तो इथे 3 नंबरला गेलेला आहे. आणि 9 आहे तो 4 नंबरचा अंक इथं गेलेला आहे. म्हणजे तुम्हाला अशा प्रकारची रचना ही काय करायला लागणार आहे, याच्यामध्ये करायला लागणार आहे. पहिले ह्याला अंक लिहून देऊ. 1 2 3 4 आणि हीच रचना इथे करायची आहे. 3 1 2 4. 3 नंबरला इथे आहे 3, 1 नंबरला आहे 8, 2 नंबरला आहे 9 आणि 4 नंबरला आहे 2. म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे 3 8 9 2.
म्हणजे 3892 हे पर्याय आहे, पर्याय क्रमांक 1. मित्रांनो लक्षात ठेवा, अशा प्रकारचे जर अंक बदललेले जर संख्या तुम्हाला आल्या तर याच्या खाली सरळ 1 2 3 4 लिहून घ्यायचं आणि मग त्याचा क्रमांक कसा बदललाय, म्हणजे समजा 3 हा 1 नंबरला आहे तर ह्या 3 चा क्रमांक इथे लिहून ठेवायचा, म्हणजे तुम्हाला पुढचं उत्तर काढणं अगदी सोपं होतं. परीक्षेमध्ये पटकन उत्तर काढणं फार गरजेचं असतं. पहिल्या 2 पदातील सहसंबंध ओळखून तोच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये तुम्हाला ओळखायचा आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातून येणारं उत्तर शोधायचंय. पहिले संख्या लिहून घेऊ. 4, 27, 16 आणि इथे प्रश्नचिन्ह आहे तुमचं. बघा संख्या लिहिताना जर तुम्हाला वर्ग घन जर पाठ असतील तर संख्या लिहितानाच इथे समजतंय की हा जो आहे तो 2 चा वर्ग आहे आणि हा आहे तो 3 चा घन आहे. आता इथे 2 चा वर्ग केलाय आणि हा 3 चा घन केलेला आहे. हा संबंध ह्या 2 पदांच्या मध्ये जो संबंध आहे तसाच संबंध आपल्याला हा तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये शोधायचा आहे. आता 16 कुणाचा वर्ग आहे हे तुम्हाला माहितच आहे. 16 हा 4 चा वर्ग आहे. आता हा 4 चा वर्ग आहे. 2 च्या नंतर 3 लगेच घेतलेला आहे क्रमाने येणारं पद. त्यामुळे 4 नंतर आपण इथे काय घेणार आहोत? 5 घेणार आहे. आणि 5 चा जसं इथे 2 चा वर्ग केलाय आणि इथे 3 चा घन केलेला आहे, तसंच आपल्याला इथे 4 चा वर्ग आणि 5 चा घन करायचा आहे. आता 5 चा घन तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे. 5 चा घन आहे 125. म्हणजे तुमचं चौथं पद हे येणार आहे ते 125 म्हणजे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, वर्ग आणि घन जर तुम्हाला व्यवस्थित पाठ असतील तर असे प्रश्न तुम्ही सहज सोडवू शकता. असाच प्रकारचा एक प्रश्न आहे बघा. 26, 436, 56 आणि तुम्हाला इथे चौथं पद शोधायचं आहे. आता जर तुम्ही इथे नीट बघितलं, अशा संख्या बघितलं तर तुम्हाला समजणार नाही. पण जर तुम्हाला वर्ग घन पाठ असते तर तुम्हाला लगेच समजेल की 2 चा वर्ग हे त्यांचं काय आहे, इथे देणारं पहिलं 4 आहे आणि 6 चा वर्ग म्हणजे त्यांचं काय आहे, हे 36 हे दुसरं पद आहे. तसंच तुम्हाला चौथं पद शोधायचं आहे म्हणजे तुम्हाला पहिले 5 चा वर्ग करायला लागेल. हे तुमचं येणार आहे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं पहिलं असणार आहे म्हणजे 5 चा वर्ग असणार आहे 25. तसंच 6 चा वर्ग म्हणजे असणार आहे 26. अशी सुद्धा उदाहरणं तुम्हाला परीक्षेला येतात. मित्रांनो, 9 या संख्येचा संबंध आहे 730 या संख्येशी आणि तोच संबंध तुम्हाला 10 चा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येशी शोधायचा आहे. पहिले संख्या लिहून घेऊ आपण बघा. 9, 730, 10 आणि इथे तुमचं प्रश्नचिन्ह आहे. आता जर संख्या बघितल्या, खाली जर पर्याय बघितले तर इथे 100 आहे, 1001 आहे, 999 आहे, 101 आहे. म्हणजे पर्याय हे 10च्या वर्ग किंवा घनाच्या जवळपास तुम्हाला हे सगळे दिसतात. जर असं बघायला गेलं, म्हणून त्यासाठी तुम्हाला सांगितलं की वर्ग आणि घन पाठ असणे खूप गरजेचे आहे संख्या गटातील प्रश्न सोडवण्यासाठी. बघा 9चा जर तुम्ही घन केलात, 9चा घन आहे 729. आता 729 मध्ये जर अधिक 1 केलं तर तुम्हाला ही पुढची 730 ही संख्या मिळते. म्हणजे 9चा घन अधिक 1 असं ज्यावेळी होणार आहे त्यावेळी तुम्ही काय करणार आहे, पहिल्या संख्येचा घन अधिक 1 केला की तुम्हाला पुढची संख्या मिळणार आहे. हा पहिल्या पदातील संबंध तुम्हाला समजला. आता तिसऱ्याचा चौथ्याशी लावायचा आहे म्हणजे 10चा घन करायचा आहे आपल्याला आणि त्यामध्ये 1 मिळवायचा आहे. 10चा घन आहे 1000. त्यामध्ये जर 1 मिळवला तर तुमचं उत्तर येणार आहे 1001. परीक्षेला घनामध्ये 1 मिळवून 2 मिळवून किंवा वर्गामध्ये 1 मिळवून 2 मिळवून किंवा पहिलं पद हे पूर्णतः एखादी संख्या एखाद्या वर्गामध्ये 1 मिळवून 2 मिळवून तुम्हाला दिले जातात. जसं की बघा, हे एक उदाहरण आहे. 37 चा संबंध 217 या संख्येशी आहे आणि तसा संबंध तुम्हाला 50 चा पुढच्या संख्येबरोबर काढायचा आहे. आता जर तुम्हाला वर्ग घन माहित असतील तर इथे बघा 36 मध्ये यांनी 1 मिळवलंय म्हणजे 6च्या वर्गामध्ये 1 मिळवलंय. तसंच 216
मध्ये 1 मिळवलंय म्हणजे 6च्या घणामध्ये 1 मिळवलंय. तसंच तुम्हाला इथे बघायचंय बघा, 49 मध्ये 1 मिळवलंय म्हणजे 7च्या वर्गात त्यांनी 1 मिळवलंय म्हणजे 7च्या घणामध्ये तुम्हाला 1 मिळवायचं आहे. 343 अधिक 1 म्हणजे तुमचं इथं रिकाम्या जागी पद येणार आहे 344 हे तुमचं उत्तर असणार आहे. पहिल्या संख्या गटाचा संबंध दुसऱ्या संख्या गटाशी आहे, तसाच संबंध तिसऱ्या संख्या गटाचा चौथ्या संख्या गटाशी आहे. तो संबंध ओळखायचा आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातून येणारं उत्तर शोधायचं आहे. पहिले संख्या गट लिहून घेऊया. 4/6 याचा संबंध आहे 10/24 या संख्या गटाशी. नंतर 5/8 याचा संबंध आपल्याला इथे पुढे शोधायचा आहे. बघा, जर बघितलं तर ह्या दोघांची बेरीज बघा 6 4 अधिक 6 या दोघांची बेरीज 10 येते आणि तो काय दिलेला आहे हा अंश म्हणून दिलेला आहे तुम्हाला. त्याच प्रकारे ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे 4 गुणिले 6 केलं तर उत्तर येतं 24. हा त्याचा काय दिलेला आहे छेद दिलेला आहे. ज्यावेळी अपूर्णांक दिला जातो तर अपूर्णांकांचा एकतर त्याचा संक्षिप्त रूप असतो किंवा संख्येतील अंकांचा गुणाकार असतो, वजाबाकी असते किंवा बेरीज असते. तुम्ही जर नीट बघितलं तर तुम्हाला ते पटकन समजणार आहे. पहिल्या संख्या गटाचा दुसऱ्या संख्या गटाशी असणारा संबंध तुम्हाला समजला. आता तसाच संबंध आपल्याला तिसऱ्या संख्या गटावरून चौथ्याशी लावायचा आहे. आपण तसंच करू बघा. 5 पहिलं आपलं आहे 4 अधिक 6 तसं इथे 5 अधिक 8 13 हा तुमचा असणार आहे अंश. पर्याय बघायचे. अंश 13 असलेला पर्याय कुठे आहे? इथे एक आहे, इथे एक आहे, इथे एक आहे. त्यानंतर 5 गुणिले 8 40 म्हणजे हा तुमचा असणार आहे छेद. 40 छेद असलेला उत्तर आहे हे म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे 13/40 पर्याय क्रमांक 4. कधी कधी परीक्षेला असेही प्रश्न विचारले गेलेले आहेत. एक उदाहरण सांगते. 7/21 याचा संबंध आहे 8/24शी. 3/27 याचा संबंध आपल्याला इथे पुढे दिलेल्या संख्येशी शोधायचा आहे. ह्या दोघांचा संबंध पहिले काय आहे ते बघूया. आता जर बघितलं तर ह्या दोघांची बेरीज वगैरे तरी काही इथे येत नाहीये. पण ह्याला जर मी संक्षिप्त रूप दिलं बघा 7च्या पाड्यामध्ये 21 येतात. 7 एके 7 7 त्रिक 21 त्यानंतर 8 एके 8 8 त्रिक 24 म्हणजे या संख्येचं संक्षिप्त रूप पुढच्या संख्येचं संक्षिप्त रूप हे काय असणार आहे समान असणार आहे. तोच संबंध तुम्हाला काय करायचा आहे ह्या तिसऱ्या संख्या गटाचा चौथ्या संख्या गटाशी लावायचा आहे. बघा 9 एके 9 9 त्रिक 27 पुढचं तुमचं पद येणार आहे ते 7 8 आहे म्हणजे 9 म्हणजे इथे तुमचे पुढचं येणार आहे 10 आणि 10ची तिप्पट म्हणजे किती येणार आहे 30 म्हणजे तुमचं जे पद आहे ते येणार आहे. जर याचं संक्षिप्त रूप केलं तर 1/3 येतं म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे 10/30. संक्षिप्त रूपावरून सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारले गेलेले आहेत. अपूर्णांक आले की जरासं लक्षात ठेवा की एकतर अपूर्णांकांच्या अंश आणि छेदामध्ये असलेला गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी असू शकते किंवा त्यांना संक्षिप्त रूप देऊन असू शकतं. कधी कधी अंशाचा वर्ग छेदाचा वर्ग हा काय असतो पुढची संख्या असते. मित्रांनो, पहिल्या संख्येचा दुसऱ्या संख्येशी असणारा संबंध ओळखा आणि तसाच संबंध तिसऱ्या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येबरोबर शोधा. पहिले संख्या लिहून घेऊ बघा. 72 44 36 आणि इथे प्रश्नचिन्ह आहे. ही संख्या तुम्हाला शोधायची आहे. जर तुम्ही संख्या बघितल्या तर वर्गसंख्येच्या किंवा घनसंख्येच्या जवळ आसपास दिसत नाहीयेत ह्या संख्या. ही 36 आहे. पण या दोन संख्यांच्या मध्ये जर संबंध बघायचा झाला तर ह्या वर्ग घनच्या जवळ नाहीयेत.
आता मग अंकांच्या बेरजेवरून किंवा अंकांच्या वजाबाकीमध्ये काही सारखेपणा आहे का तो बघूया. बघा, इथे जर आपण केलं 7तून 2 वजा केले तर आपल्याला उत्तर मिळतं 5. आता 5 ची किती पट ह्याच्या जवळ आहे ते बघायचं. जर आपण असं केलं 5 ची 9 पट केली, 9 5 45, म्हणजे 45 मधून ज्यावेळी आपण वजा 1 करणार त्यावेळी तुम्हाला उत्तर येणार आहे 44. आता असाच संबंध पुढच्याशी आहे का तो शोधायचा आहे. बघा, 6 वजा 3 वजाबाकी केली, बेरीज करून ही तुम्ही सोडवू शकता. बेरीज करून येणारं जे उत्तर असतं त्याच्या आसपास जर खाली पर्यायामध्ये जर उत्तर असेल तर तुम्ही काय करू शकताय, कंटिन्यू करू शकताय. 6 वजा 3 म्हणजे उत्तर येतं तुमचं 3. आता 3 ची परत आपल्याला 9 पट करायची आहे. 3 9 27 आणि 27 मधून जर आपण 1 वजा केलं तर आपलं उत्तर येणार आहे 26 आणि या पर्यायामध्ये 26 हा आहे, त्यामुळे तुमचा पर्याय क्रमांक येणार आहे 1. मित्रांनो, ज्यावेळी वर्गगणाच्या जवळ संख्या नसतील त्यावेळी अंकांच्या मध्ये बेरीज केले का, वजाबाकी आहे का किंवा गुणाकार आहे, एकमेकाचा भागाकार पुढची संख्या येते का, हे बघणं फार गरजेचं आहे. कधी कधी अंकांच्या बेरजेची पट ही दुसरं पद दिलं जाते. अशाच प्रकारचं एक उदाहरण पाहू. बघा, 512 याचा सहसंबंध आहे 12शी. तसाच सहसंबंध आहे 343चा, तो आपल्याला शोधायचा आहे. जर बघितलं तर ह्या तिघांची जर बेरीज केली 5 अधिक 1 अधिक 2 तर आपलं उत्तर येतं 8. आणि 8 मध्ये जर 8 ची आपण काय केली, निम्मी पट म्हणजे 4 जर ह्याच्यामध्ये जर मिळवले तर आपलं उत्तर येतं 12. म्हणजे हा सहसंबंध असू शकतो. तसा सहसंबंध आपण पुढच्या पदाशी लावायचा आहे. 3 अधिक 4 अधिक 3 उत्तर येतं 10 आणि 10 ची परत निमपट करायची आहे, म्हणजे 10 अधिक 5 म्हणजे तुमचं प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहेत, इथे येणार आहेत 15. अशी सुद्धा उदाहरणं परीक्षेला विचारली गेलेली आहेत. मित्रांनो, 42चा संबंध 56 बरोबर आहे आणि तसाच संबंध 72चा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येशी आपल्याला शोधायचा आहे. संख्या पहिले लिहून घेऊ आपण. 42, 56, 72 आणि ते तुमचं प्रश्नचिन्ह आहे, त्या जागी आपल्याला संख्या शोधायची आहे. जर संख्यागड बघितले तर एकाच पाड्यातील येणाऱ्या संख्या आहेत, कारण 7च्या पाड्यामध्ये 42 येतात, 7च्या पाड्यामध्ये 56 सुद्धा येतात. 7 सख्खम 42 आणि 7 8 56. बघा, 6 आणि 7चा गुणाकार काय आलेला आहे, 42 आलेला आहे. आणि 7 आणि 8चा म्हणजे पुढची संख्या घेतलेली आहे त्याचा गुणाकार तुम्हाला 56 दिलेला आहे. तसाच संबंध इथे लागतो का बघायचं. बघा, 8 90 72. आता 8 90 72 तर 9चा परत पुढचा गुणाकार येणार आहे 9 गुणिले 10, 9 10 90 म्हणजे तुमची उत्तर असणार आहे 90. पर्याय क्रमांक 2. अंकांचा गुणाकार सुद्धा असू शकतो किंवा अंकांच्या गुणाकारामध्ये अधिक 1 वजा 1 करून सुद्धा तुम्हाला पुढचं पद दिलं जातं, किंवा कधी कधी अंकांचा गुणाकार आणि त्या अंकांची बेरीज सुद्धा दिली जाते. असे एक उदाहरण बघा, 30 11. 30चा संबंध 11 बरोबर आहे. तसाच संबंध तुम्हाला 56 या संख्येचा शोधायचा आहे पुढच्या संख्येशी. जर बघितलं आपण तर 5 गुणिले 6 केले, 5 सख्ख 30. आता ह्या दोघांचा गुणाकार 30 आहे, पण गुणाकाराचे जे अवयव आहेत त्या अवयवांची काय केली त्यांनी, बेरीज केलेली आहे, ती म्हणजे पुढचं पद, म्हणजे 5 अधिक 6 बरोबर 11 आलेला आहे. तसंच 56चा गुणाकार अशा दोन विभाज्य संख्या घ्यायच्या की ज्या तुम्हाला क्रमाने येणाऱ्या असतील. जसं की बघा, 7 8 56 म्हणजे 7 गुणिले 8. इथे जसं 5 6 तसं इथे काय आलेलं आहे 7 8. आता ह्या दोघांची बेरीज करायची म्हणजे ते तुमचं पुढचं पद असणार आहे 7 अधिक 8 म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे 15.
मित्रांनो, सहसंबंध संख्या गट हा प्रश्न प्रकार सोडवताना तुम्हाला मूळ संख्या, वर्गसंख्या, घनसंख्या पाठ असणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर सहसंबंधावर आधारित प्रश्नांचा भरपूर सराव करा. सराव केल्यामुळे दोन पदातील संबंध तुम्ही सहज ओळखू शकता आणि त्यामुळे तुमचा वेळही वाचेल आणि हमखास मार्क मिळतील. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक यू.